तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ अर्थमंत्री अजित पवार यांची देखील कबुली आली आहे। राज्य सरकारची आर्थिक पातळीवर ओढाताण होत असून लवकरच गाडी रुळावर आणण्यासाठी अर्थ खातं प्रयत्नशील आहे असं अजितदादांनी म्हटलंय। आठवड्यामधला एक दिवस अर्थ खात्याकडून महसूल मिळवून देणाऱ्या खात्यांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती कळतेय। तर या सगळ्या योजनांची पूर्तता करण्यासाठी सरकारची मोठी आर्थिक ओढाताण होतीये याची कबुली खुद्द राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। कालच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विधान केलं होतं आणि त्यानंतर आता अजित पवार देखील या संदर्भात दुजोरा देत आहेत। त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती ही काहीशी ढासळलेली आहे, मोठी ओढाताण होतीये। तर हे दोन्ही नेते ही गोष्ट मान्य करतायत। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, अजितदादांनी नेमकं काय म्हटलेलं आहे या आर्थिक ओढाताणीबद्दल? ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल माध्यमांमध्ये बोलताना स्पष्टपणे म्हटलं की सध्या सरकारची आर्थिक पातळीवर ओढाताण होत आहे। त्याच अनुषंगाने ज्यावेळेस अजित पवारांशी संपर्क साधला त्यावेळेस त्यांना देखील या संदर्भातली कबुली दिलेली आहे की सध्या राज्य सरकारची ही आर्थिक अडचण होत आहे, ओढाताण होत आहे, मात्र याच्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आठवड्यातील एक दिवस अर्थ खात्याकडून महसूल मिळवून देणाऱ्या खात्यांची आता बैठक घेतली जाईल। याच्यामध्ये प्रामुख्याने राज्य उत्पादन शुल्क असेल, महसूल खाता असेल, सहकार खाता असेल, वस्तू व सेवा कर खाता असेल, या सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जातील आणि विशिष्ट टप्प्यामध्ये कशा पद्धतीनं एक टार्गेट पूर्ण करता येईल, कशा पद्धतीनं सरकारला अपेक्षित रक्कम उपलब्ध करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याची देखील माहिती या निमित्तानं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।